नमस्कार मंडळी, आज आपण पावभाजी बनवणार आहोत. अगदी बाहेर बाजारात भेटते ना त्याच्यासारखीच लागणार आहे टेस्ट आणि अगदी झटपट होणार आहे. तर अजिबात वेळ लागणार नाही या पावभाजीला. तर चला बघूया आपण कशी बनवली आहे ते. तर त्याच्यासाठी मी या भाज्या घेतल्या आहेत. जर आपण आधी तयारी करून ठेवलेली असेल ना भाज्या वगैरे साफ करून, तर आपली पावभाजी ही पटकन होणार आहे. तर ह्या भाज्या मी साफ करून घेतलेल्या आहेत. बटाटे, फ्लावर आणि वटाणा. तर हे मी स्वच्छ धुवून घेते. तुम्हाला अजून काय भाज्या ऍड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. तर आपण ह्या चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि कुकरमध्ये घालायच्या आहेत. तर आपली याच्यासाठी पटकन होणार आहे की आपण कुकरचा वापर करणार आहोत. त्याच्याने ना भाज्या आपल्या पटकन शिजणार आहेत, अजिबात वेळ लागणार नाही. हे 3 टोमॅटो घेतले आहेत मी. तेही असे मोठे मोठेच कापून घेऊया. बारीक कापायची काही गरज नाहीये कारण आपण कुकरला लावणार आहोत भाजी, त्यामुळे आपले हे टोमॅटो सुद्धा छान होणार आहेत. तर आपण हे कापून घेऊया. तर आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊया, पाव चमचा, आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. आणि आता आपण पाणी घालणार आहोत याच्यामध्ये. तर जेवढा भाज्या बुडतील ना आपल्या, तेवढं आपण पाणी घालूया. तेवढं पाणी आपल्याला पुरेसं होतं मग पावभाजीला, पण नंतर घालायची गरज पडत नाही. अगदीच कोरडी वाटली तर थोडंसं घालायचं. तेवढं आपल्या भाज्या बुडतील एवढं असं पाणी घालून घ्यायचं. आणि आता आपण याला शिट्ट्या देऊया. 3 ते 4 शिट्ट्या घेतल्या की आपली भाजी मस्त अशी शिजून निघते. बघू शकता तुम्ही 4 शिट्ट्यांमध्ये आपली भाजी मस्त अशी शिजलेली आहे. टोमॅटोही मस्त असे शिजून निघालेले आहेत. तर आपण याला आहे ना आता मॅश करून घेऊया जरा. जेवढं शक्य असेल तेवढं मॅश करून घेऊया. आता तुम्हाला पाणी जास्त वाटतंय, पण आता ते जेव्हा पूर्ण हे होईल ना भाजी आपली मॅश करून, तेव्हा ते घट्ट होईल. आता पॅन ठेवलाय मी. त्याच्यामध्ये आता लसूण घालून घ्यायचा आहे. बारीक चिरलेला आहे एकदम लसूण मी असा. 7 ते 8 पाकळ्या घेऊन त्याचे बारीक बारीक पीस केलेले आहेत. तुम्हाला वाटून घालायचा असेल तर तोही घालू शकता तुम्ही. आता याला चांगला लालसर कलर येईपर्यंत परत द्यायचा. आणि मग आता त्याच्यामध्ये 2 मोठे कांदे घेतले आहेत मी. ते चांगले परतून घ्यायचे आहेत. चांगले लालसर होईपर्यंत कांदे परतून घ्यायचे आहेत. कांदा आपला चांगला लाल झाला की त्यामध्ये आता आपण 1 चमचा लाल तिखट घालून घेऊया आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि 2 मोठे चमचे मी घेतले आहे पावभाजी मसाला. तर हे आपण चांगलं याच्यामध्ये परतून घेऊया. आणि आता आपलं हे ना शिजवलेल्या भाज्या त्या आता आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. तर तुम्हाला काश्मीरी मिरचीच्या जागी जर तुम्ही फूड कलर वापरणार असाल तर तोही तुम्ही वापरू शकता. मी फूड कलर नाही वापरलाय, त्याच्यामुळेच काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे. आता बघा चांगला मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे मसाले आणि त्या भाज्या एकजीव झाल्या पाहिजेत व्यवस्थित. आता आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. थोडं कमीच घालायचं आहे कारण आपण भाज्या शिजवतानाही मीठ घातलेलं आहे, त्यामुळे व्यवस्थित मीठ घालायचं आहे. आता आपली भाजी बघा शिजत आली. आपल्याला पाणीही लागलेलं नाहीये जास्त, त्याच पाण्यात आपली भाजी झालेली आहे. जर अजून थोडीशी पातळ करायची असेल तर थोडंसं तुम्ही टाकू शकता. आता पावभाजी आहे म्हटल्यावर आता बटर टाकायलाच पाहिजे. तर हे आता भरपूर असं बटर घालायचं आहे आणि त्यालाही मिक्स करून वरून कोथिंबीर भुरभुरायची आहे. आता बटरचा फ्लेवर खूप छान येतो पावभाजी मध्ये आणि फ्रेश अशी कोथिंबीर घालायची. तर आपली पावभाजी ही रेडी झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही
कलरही व्यवस्थित आलेला आहे पावभाजीचा. फूड कलर शक्यतो तर मी नाही वापरत. आता आपण पाव गरम करून घेऊया. मस्त आता बटर टाकून घ्यायचंय आणि त्याच्यावरती आपले पाव गरम करून घ्यायचे. दोन्ही बाजूने चांगले शेकून घ्यायचे बटर लावून. पावभाजी म्हटले की बटर भरपूर लागतं. तर ते लावायचंच, नाही तर ते टेस्ट येत नाही पावभाजीची. आपले पावही शेकून झालेले आहेत. आता आपण सर्व करूया. तर बघू शकता कशी झालेली आहे. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, कमेंट्स नक्की करा. गरमागरम पावभाजी तयार. या खायला. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.